हल्ला केला होता काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी, नाही का, तर त्यांच्यावरती प्रशासनानं कठोर कारवाई करावी म्हणून आपण काल सकल हिंदू समाज त्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी गेले 4 वाजल्यापासून सायंकाळी रात्री 11:30 वाजेपर्यंत बसला होता। आणि त्यावेळेस अखेर प्रशासनानं फक्त NCR नोंद करून घेतला आणि कुठली कारवाई करून घेतली नव्हती, परंतु रात्री सगळ्या पत्रकार बांधवांनी साथ दिली, त्या विषयाला वाचा फोडली आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या 14 ऑगस्ट रोजी, बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपण कराड बंदची हाक दिलेली होती। आणि त्यामुळं आपली प्रतिक्रिया सकल हिंदू समाजाची बघून प्रशासनानं त्वरित त्या जिहाद्यांच्यावरती कारवाई करून त्यांना आता अटक केलेलं आहे। तरी उद्या जे आपण कराड सकल हिंदू समाजाच्या वतीनं कराड बंदची हाक दिलेली होती ते उद्या कराड बंद नसून, परंतु ज्या काल प्रशासनानं जे आम्हाला हिंदू समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, ते जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं म्हणून उद्या सकाळी 14 ऑगस्ट रोजी या शिवतीर्थावरती सकल हिंदू समाजानं कराड तालुक्यातील सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन आपल्याला ते निवेदन DYSP साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना द्यायचं आहे। तरी मी आव्हान करतोय सकल हिंदू समाजाला की आपल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जे हिंदूंचा आवाज दाबतात त्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवेदन आपण देऊया। परवा दिवशी आपला राष्ट्रीय सण आहे 15 ऑगस्ट, याचं आम्ही भान ठेवून सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो उद्या आपण बंदचं आव्हान केलेलं होतं आणि जी आपली मागणी होती ती मागणी मान्य झाल्यामुळं आणि 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण असल्यामुळं आम्ही उद्याचा बंद हा आम्ही इथं स्थगित करत आहे। उद्या कराड चालूच राहील, परंतु जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना निलंबित करण्यात यावं म्हणून उद्या सकल हिंदू समाजानं कराड तालुक्यातील शिवतीर्थावरती एकत्र येऊन आपल्याला ते निवेदन त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात DYSP साहेबांना तहसीलदार साहेबांना देण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहावं।